भाजपचे आमदार आणि भाजपचे नेते प्रवीणजी दरेकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, दिशा सॅलियन प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात विधान भवनामध्ये गदारोळ पाहायला मिळाला होता। आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची देखील मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळत होती। आज देखील गदारोळ झाला, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आलेले आहेत। त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार नाही तर तिच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या, त्याच्यामुळे मृत्यू झाला असा पोस्टमॉर्टम समोर आलेला आहे। काय तुमची प्रतिक्रिया? मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला नाही, काय त्याच्यामध्ये आहे ते बघितलं नाही। परंतु राजीनाम्याची मागणी होत असेल तर आपण बघाल, धनंजय मुंडेंवर आरोप झाले, राजीनाम्याची मागणी त्यांनी त्या ठिकाणी जनतेतनं उठाव झाला, त्यांनी राजीनामा दिला। त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून जर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली असेल तर जेव्हा एखाद्यावर आरोप होतात तेव्हा आपण त्याची चौकशी, जर तो पदावर असेल तर त्या ठिकाणी निरपेक्ष किंवा इम्पार्शियल चौकस होऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे त्यांना मागणी तशा प्रकारची येणं स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही। तथापि आता जे आरोप नितेश राणे करत होते की त्या ठिकाणी जर एवढ्या उंचीवरून आलं तर त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी घातपात आहे, त्या ठिकाणी हत्या आहे, अशा प्रकारचा जो आरोप आहे त्याला कुठेतरी पुष्टी मिळते। परंतु आता हे प्रीमॅच्युअर्ड बोलणं होईल, अजून मी पोस्टमॉर्टम काय आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, त्यामुळे एखाद्या विषयावर एकदम टोकाची प्रतिक्रिया देणं त्या ठिकाणी उचित आहे असं मला वाटत नाही। वारंवार आरोप होत होते की कुठेतरी दिशा सॅलियन यांचा मृत्यू जो आहे तो बलात्कारामुळे झाला, त्यांच्यावरती अगोदर रेप केल्यानंतर त्यांचा मर्डर करण्यात आला, अशा प्रकारच्या मोठमोठे वक्तव्य जे आहे ते आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून केली जात होती, पण पोस्टमॉर्टममध्ये असं कोणताही उल्लेख नाही। मला वाटतं शेवटी जे पुरावे आहेत तेच महत्त्वाचे असतात, वस्तुस्थितीच महत्त्वाची असते। आणि त्याच्यामुळे जे काही वस्तुस्थिती दर्शक जी स्थिती असेल ती आपण मांडली पाहिजे। आरोप तर आपण करत असतो, परंतु फॅक्च्युअल जी गोष्ट असते तीच अंतिम सत्य असते। आणि त्याच्यामुळे आता त्यांचं सरकार होतं तेव्हाच असणारे पुरावे, आता आमचं सरकार आहे, परंतु वस्तुस्थिती जी असेल आणि पुरावेजन्य जे काय असेल तेच खरं आहे। त्यांचे नेते आता असं म्हणतात की सत्ता आली आहे म्हणून यंत्रणा वापरून जे आहे ते कुठेतरी तुम्ही प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताय, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता, अशा प्रकारचे वक्तव्य केले। तर अरविंद सावंत म्हणतात की याच्यामध्ये काहीही तथ्य नसताना अशा प्रकारे आमच्यावरती, आदित्य ठाकरेंवरती विशेषतः आरोप केले गेले। नाही, आमचंही म्हणणं आहे सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नाही सकता। हे जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा आमची ही वाक्य होती, त्याच्यामुळे मी म्हटलं की वस्तुस्थिती आहे तीच महत्त्वाची आहे। आता तेही या विषयाचा राजकीय स्टंट करत असतील तर आम्हीही बोलू ना, तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही पुरावे दाबलेत, तुम्ही यंत्रणेला हाताशी धरलं, त्याच्यामुळे मला वाटतं ब्लेम गेम करण्यात काही अर्थ नाही। हा विषय संवेदनशील आहे, वस्तुस्थिती जी असेल, वस्तुस्थितीजन्य जे पुरावे असतील त्या आधारे जे सत्य बाहेर येईल तेच सत्य आहे, आलं का लक्षात? बाकी सत्य परेशान आहे, पराजित वगैरे सगळे डायलॉग जो तो आपल्या सोयीने मारत असतो। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।